आज तुम्हाला ना जुन्या वस्तू दाखवणार आहोत. ह्या बघा, ह्या तपेला ना लय जुना आहे. आता असली तपेली तुम्हाला अशी पाणी दाखवाय खय भेटणार नाही आणि दिसणार पण नाही. अजून एक जुनी वस्तू दाखवतो. ही बघा, तर दिव, पितलेचं दिवत. हे तुम्हाला हल्ली खय दिसणारच नाही बघाय. ह्यो बघा, ह्यो खलबत्तो आहे, दगडी आणि एकदम जुनो आहे बघा. आता ह्या बघा, ह्या बाकडा आहे, म्हणजे पलंग. यास आम्ही बाकडा म्हणतो. हा एकदम जुना आहे. ह्या बनवलेला कशापासून? ह्या विणलीला बघा, कोपरीपासून विणलेला आहे. त्याच्यावर बसायचा, झोपायचा मस्तपैकी. या अजून एक बाकडा आहे. ह्या पूर्णपणे लाकडाचा आहे. ह्यो पलंग पूर्णपणे लाकडाचा आहे आणि मोठो आहे. ह्यो पण असं आजकाल खय बघाय नाही भेटणार आपल्यास. हे घराचा दरवाजा दाखवतो. ह्यो बघा, दरवाजामध्ये युनिक गोष्ट म्हणजे ही अशी ही कडी. हे कड्या तुम्हाला आजकाल काही बघायला भेटणार नाही. सगळीकडे लोखंडी कड्या आल्या. ह्या जुन्या लोकांची कडी आहे. फक्त अशी लावायची कधी बघा. झाला दरवाजा पॅक झाला. ही वीर पण ना लय जुनी आहे. जुन्या दगडांनी बांधलेली आहे. आणि इथं ना पाणी काढा. ह्या बघा, असं पाणी काढायचं. आता ह्याच काय म्हणतात तर मला काय नाव आठवत नाही आहे, पण भारी वाटला. ह्या बऱ्याच दिवसांनी बघितला असा पाणी काढायचा. ह्या जुना कबाट बघा, लाकडाचा. आजकाल तुम्हाला सगळीकडे चकाकणारी कबाटा दिसतील, पण ह्या खरा जुन्या लोकांनी जपून ठेवलेला आहे. ह्या पण काही दिसण्यातला नाही आजकाल. अजून एक जुनी कडी दाखवतो. ही बघा, ह्या पद्धतीची. ही पण काही दिसण्यातली नाही आजकाल. ही वस्तू तुम्ही बघितलं काय? एकदम अँटिक पीस. ह्यो पण जुनो कंदील आहे. ह्या बघा, ह्याच ना उकळ म्हणतात. त्या वस्तू पूर्णपणे काळ्या दगडाची आहे. ह्याचा उपयोग ना पूर्वीचे लोक फोव बनवाय, मसाला कांडाय, भात कांडायचा असेल, मिरच्या कुटायच्या असतील, अशा कामांसाठी करायची. आणि आता तुम्ही ह्या ज्या सर्व वस्तू बघितलं ना, ह्या तुमच्या कोणाकडे असतील तर त्या खरोखरच जपून ठेवा. कारण पुढच्या पिढीस पण समजला पाहिजे की आपल्या पूर्वजांनी खायच्या वस्तू वापरून दिवस काढला नाही तर.